आकाशात एक मोठा काळा ढग होता. तो नेहमी सूर्यावर चिडायचा. तू नेहमी चमकतोस, लोक तुझं खूप कौतुक करतात, माझ्याकडे कोणी बघतही नाही. सूर्य शांतपणे हसायचा, पण काही बोलत नव्हता. एके दिवशी ढग रागात म्हणाला, मी तुला झाकून टाकणार, लोकांना तुला दिसूच देणार नाही. आणि ढग सूर्याला झाकून बसला. संपूर्ण गाव अंधारलं. प्रकाश गेला, ऊब गेली. थोड्या वेळाने मुले रडू लागली, शेतकरी घाबरले, पक्षी थंडीत कापायला लागले. ढग हे पाहत होता, पण त्याच्या मनात एक प्रश्न उठला. मी सूर्याला रोखलं, पण यामुळे कोणाचं भलं झालं का? थोडा विचार करून ढग हळूच बाजूला झाला. सूर्य पुन्हा चमकला, गाव उजळलं, लोक आनंदित झाले. ढगाचा चेहरा मऊ झाला. तो सूर्याला म्हणाला, मी तुला झाकू शकतो, पण तुझ्या प्रकाशाची जागा घेऊ शकत नाही. तुझं काम वेगळं आहे आणि माझं काम वेगळं. सूर्य हसत म्हणाला, आकाश मोठं आहे, तू मेघ आणतोस, मी प्रकाश. दोघांनी आपापली कामं स्वीकारली तर जग सुंदर होतं. ढग शेवटी सूर्याजवळ शांतपणे तरंगू लागला. तात्पर्य: इतरांचं काम रोखून आपण कधीही मोठं होत नाही. आपलं काम ओळखून आपण तेच करत राहायचं. अशाच छान छान गोष्टींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.